नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज खूप दिवसातून मी तुमच्या भेटीला आलेली आहे. कारणही तसेच आहे, कारण आता गुढीपाडवा म्हणजेच आपलं मराठी नवीन वर्ष येत आहे. त्यासाठी आज आपली स्पेशल थाळी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. अगदी साधी, सिंपल आणि सगळ्यांनाच आवडेल. घरगुती श्रीखंड बनवलेले आहे, आळूच्या वड्या आहेत, पुलाव आहे, पुऱ्या आहेत आणि टम्म आणि क्रिस्पी खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर स्पेशल असणार आहे काळ्या चण्याची भाजी आणि सर्वांच्याच आवडीची आणि फेवरेट बटाट्याची भाजी. चला तर मग आता तुम्ही पाहिलेच आहे आपली थाळी अशी संपूर्ण थाळी आहे, व्हेज थाळी. सुरुवात करूया. चला, सुरुवातीला आपण आळूच्या पानांची वडी बनवूया. आपण इथे अगदी शॉर्टकट पद्धतीने, कारण बरेचशी ही थाळी लांबलेली असल्यामुळे मी शॉर्टकट पद्धतीने वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत. तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. हे पहा, इथे मी ह्या आळूच्या पानांच्या वड्या अगदी बारीक चिरून करत आहे, कारण आपल्याला सणाच्या दिवशी जास्त वेळ नसतो आणि पटपट करायची आपली खूप घाई असते. अशा वेळेस मग तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवेच असते. त्यासाठीच आज आपण ह्या अशा प्रकारे आपण आळूच्या वड्या बनवत आहोत. हे आळूचे पाने सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कापून घेऊया. अगदी बारीक कापून घ्यायचे आहेत. यातील ज्या शिरा वगैरे आहेत त्या मी ऑलरेडी काढून घेतलेल्या आहेत. आता ही आळूची पाने आपण कापून घेतलेलीच आहेत. यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया. त्याचबरोबर आपण यामध्ये धने आणि जिरे पूड 1 टीस्पून वापरलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे. 1/4 टीस्पून इथे मी ओवा घातलेला आहे आणि 3 टेबलस्पून मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे. म्हणजे जास्त पण प्रमाणात बारीक नाही केलेले. 1 टीस्पून हळद पावडर घातलेली आहे. काश्मीरी मिरची पूड 1 टीस्पून घातलेली आहे. ही काश्मीरी मिरची पूड फक्त वड्यांना कलर सुंदर येण्यासाठी घातलेला आहे. तुम्ही जरी नाही घातली तरीसुद्धा चालेल. तसेच मी इथे 2 टेबलस्पून तीळ घालून घेतलेत आणि 1 कप बेसन घालून घेतलेले आहे. आता आपण हे सर्व साहित्य, सुरुवातीला आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण आपण हे सर्व मसाले, मीठ वगैरे, त्याचबरोबर लिंबू वगैरे पिळलेला असल्यामुळे आपण हे सर्व पीठ वगैरे या पानांमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी कोरडेच आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. असे केल्यामुळे आपल्याला किती पाणी लागेल याचा आपल्याला अंदाज येतो आणि त्यानुसार आपण इथे पाण्याचा वापर करायचा आहे. तुम्ही पहा, याला आपोआपच थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि अगदी किंचित म्हणजे 1/4 कपच मी इथे पाण्याचा वापर करून या पिठाचा मी आता गोळा बनवून घेते आहे. अशा पद्धतीने मी लांबट आकारात गोळा बनवून घेते आणि मी या वड्या कुकरमध्ये 4 शिटी काढून उकडून घेणार आहे. यानंतर आपण काळ्या चण्याची भाजी बनवणार आहोत. यासाठी आता आपण एक पुरचुंडी तयार करायची आहे. या पुरचुंडीमध्ये 2 लवंग, 2 वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा, हे सर्व एका पुरचुंडीमध्ये बांधून घेतले आहे. इथे मी हे हरभरे घेतले, त्याला काला चनासुद्धा म्हणतात. हे मी सकाळी भिजवले होते आणि संध्याकाळी बांधून ठेवले होते, त्यामुळे याला मोड आलेले आहेत. जी पुरचुंडी आपण तयार केलेली आहे ती यामध्ये टाकायची. त्याचबरोबर 1 तेजपत्ता टाकून चणे भिजतील इतपत पाणी घालायचं आहे. तसेच थोडीशी किंचित 1/4 टीस्पून हळद पावडर घातलेली आहे. यामध्येच चिमूटभर खाण्याचा सोडा घालून या कुकरच्या आपण 4 शिट्या काढून सोडा टाकून घेते चणे शिजवून आणि हा कुकर आपण 4 शिट्या करून घेणार आहोत. आता 4 शिट्या झालेल्या आहेत. हे चणे पाहूया. पहा, मस्त चणे शिजलेले आहेत. ही जी पुरचुंडी आहे ती काढून टाकूया. तेजपत्तासुद्धा तुम्ही काढून टाकू शकता. आता आपण हे चण्यांना फोडणी देऊया. यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेले आहे. मध्यम आकारातील कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे. तो थोडासा परतल्यानंतर यामध्येच 1 टीस्पून अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे. त्याचबरोबर थोड्या वेळानंतर 1 टीस्पून मिरची पावडर, 1 टीस्पून हळद पावडर, धने जिरे पूड मी 1 टीस्पून वापरलेली आहे.
मिरची पावडर मी इथे काश्मीरी मिरची वापरलेली आहे आणि मिरची पावडर 2 टेबलस्पून वापरलेली आहे। काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी वापरलेली आहे आणि तिखटासाठी आपण नेहमी वापरतो तो मसाला वापरलेला आहे। अर्धा टीस्पून इथे मी गरम मसाला वापरलेला आहे। आता हे सर्व मसाले आपण या कांदा परतत असतानाच चांगले तेल सुटूपर्यंत परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाले कच्चे राहणार नाहीत। आता तुम्ही पाहत असाल हे चणे आपण मी सेपरेट काढले, त्यातीलच थोडेसे चणे या मसाल्यामध्येच घालून घेते आहे आणि प्रेस करत मी थोडेसे म्हणजे त्याचे पूर्ण बारीक करून घेतले। तसेच एक छोटासा बटाटा अर्धा इथे मी उकडलेलं घातलेलं आहे, कारण यामुळे काय होतं की ज्याची ही चण्याची ग्रेव्ही आहे ती छान होते। तसेच इथे मी 2 टोमॅटोची प्युरी घातलेली आहे। आता हे सर्व मसाले घातल्यानंतर टोमॅटो घातल्यानंतर मीठ आपण टाकून ही जी टोमॅटोची प्युरी आहे ती पटकन शिजली जाण्यासाठी आपण इथे मीठ वापरलेले आहे। याला असंच झाकण ठेवून शिजवून घेऊया। सतत हलवत राहायचं आहे, कारण आपण इथे बटाटा आणि थोडेसे चणे स्मॅश करून घातलेले असल्यामुळे मसाला जळू शकतो। पहा तेल सुटलेलं आहे, मी थोडीशी कसुरी मेथी देखील घातलेली आहे। मसाला मस्त तयार झालेला आहे। आता या मसाल्यामध्येच आपण जे आपले चणे शिजवलेले आहेत त्याचे पाणी आणि चणे दोन्ही घालून घेऊया। आता यामध्ये तुम्हाला जितपत म्हणजे ग्रेव्ही घट्ट हवं असेल तर कमी पाणी वापरा आणि पातळ हवे असेल तर थोडा पाण्याचा वापर करा। थोडा वेळ शिजू द्या, 5 ते 10 मिनिट, वरून कोथिंबीर घालून घ्या। आता आपण आपली दुसरी भाजी बटाट्याची भाजी आपण बनवत आहोत। यासाठी 2 टेबलस्पून कढईमध्ये तेल घालून घेतलेले आहे, 1 टीस्पून मोहरी घातलेली आहे, 1/4 टीस्पून हिंग घातलेला आहे आणि 1 टीस्पून जिरे। मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घालून घेऊया, तो सुद्धा छान तेलामध्ये परतायचा आहे। यामध्ये मी एक मोठा कांदा मोठ्या लांबट आकारामध्ये कापलेला आहे। लांबट आकाराचा कांदा बटाट्यामध्ये खूप छान वाटतो। मिरची घातलेली आहे, हळद घातलेली आहे, हे सर्व मस्त परतवून घ्यायचं आहे। कांदा जास्त लालसर करून घ्यायचा नाही आहे, बटाट्याच्या भाजीला हा असा अर्धा कांदा फ्राय केलेला चालतो। आता यामध्येच आपण थोडेसे चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे, थोडीशी साखरसुद्धा घालायची। बटाट्याची भाजी साखरेमुळे चविष्ट होते। बटाटे मी आधीच उकडून ठेवले होते, त्यामुळे भाजी पटकन करून झालेली आहे। याच्यावर आपण थोडंसं पाणी घालूया, म्हणजे बटाटे अजून चांगल्यारीत्या शिजतील आणि भाजी एकजीव होईल। आता यावरती आपण थोडीशी कापलेली कोथिंबीर घालून घेऊया, म्हणजे बटाट्याची भाजी एकदमच सुंदर दिसेल। पहा आपली भाजी आता तयार झालेली आहे। याच्यावर थोडंसं खोवलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे। आता आपण घरच्या घरी बनवलेले श्रीखंड तयार करणार आहोत। यासाठी मी 1 कप दही म्हणजे चक्का करून घेतलेला आहे। दही आदल्या दिवशीच मी बांधून ठेवले होते कपड्यामध्ये, त्यातील सर्व पाणी निघालेले आहे। त्यामध्येच आपण 3 टेबलस्पून इथे मी साखर घातलेली आहे, इथे मी पावडर करून साखर घातलेली आहे। आता हे सर्व घालून पूर्णपणे एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे फेटल्यासारखं आपण हे चक्का आणि साखर मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामुळे श्रीखंड अगदी फ्लफी आणि खूप छानच श्रीखंड तयार होते। यामध्येच टेस्ट येण्यासाठी आपण इथे जी वेलची पावडर घातलेली आहे, या श्रीखंडामध्ये तुम्ही आमरस थोडासा टाकून आम्रखंड तयार करू शकता, कोणत्याही प्रकारचा फ्लेवर घालू शकता। मागच्या वर्षीच मी एक रेसिपी अपलोड केलेली आहे, 3 प्रकारचे श्रीखंड बनवलेले आहे। मी तुमच्यासोबत त्याची लिंक शेअर करते, तीसुद्धा ज़रूर पहा। यामध्ये मी थोडेसे बघा श्रीखंड तयार झालेले आहे, थोडेसे मी याच्यामध्ये केसरसुद्धा घातलेले आहे आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट मिक्स करू शकता। श्रीखंड आपले तयार झाले। आता आपण मठ्ठा बनवूया। यासाठी मी इथे 1/4 कप दही घेतलेले आहे। यामध्येच आपण थोडेसे मीठ घालून घेऊया चवीनुसार, थोडीशी साखर घालायची आहे, अर्धा टेबलस्पून घातलेली आहे, थोडी मिरची आहे 1/4 टीस्पून,
जिरे पावडर घातलेली आहे, थोडीशी 1/4 टीस्पून कोथिंबीर घातलेली आहे। आता हे मस्त आपण हलवून घेऊया। हे मिक्सरवर जरी केले तरीसुद्धा चालते। थंडगार मठ्ठा प्यायला खूपच छान लागतो या गरमीच्या दिवसामध्ये। पहा आता आपला हा मठ्ठा तयार आहे। यावरती थोडीशी कोथिंबीर अजून घालून तुम्ही खूप छान सजवू शकता। आता आपण खमंग काकडी करतो आहोत। यासाठी मी काकडी बारीक चिरून घेतलेली आहे। यामध्ये थोडेसे मीठ घालून घेतलेले आहे आणि 1 टेबलस्पून इथे मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। तसेच थोडीशी बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर घातलेली आहे व एक छोटासा लिंबू पिळून घेतलेला आहे। म्हणजे आपल्या चवीनुसार करायचं आहे। थोडीशी साखर खूप छान लागते, आंबट तिखट गोड अशी खमंग काकडी। वरून आपण याच्यावर फोडणी घालणार आहोत हिंग, जिरे आणि मोहरीची। त्यामुळे अधिकच जेवणाची लज्जत वाढवणारी खमंग काकडी खूपच छान लागते। तेल गरम झालेले आहे। यामध्येच आपण थोडी मोहरी 1/4 टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून जिरे आणि हिंग आणि 1-2 कढीपत्त्याची पाने घातले तरी चालतात, या नाही घातले तरी सुद्धा चालतात। आता ही फोडणी आपण या खमंग काकडीमध्ये घालून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपली खमंग काकडी तयार आहे। आता आपण इथे पुलाव बनवत आहोत। पुलावसाठी मी ऑलरेडी तांदूळ 1 वाटी भिजत घातलेला होता, अर्धा तास भिजवून घेतला आहे। हे तेल तापलेले आहे। यामध्येच मी 2 टेबलस्पून तूपसुद्धा घातलेले आहे। याच ह्याच्यामध्ये गरम तुपामध्ये आपण 1 तेजपत्ता, 2 लवंग, 2 हिरव्या वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 मिरे असे घातलेले आहे। ते मस्त फ्लेवर तेलामध्ये उतरल्यानंतर यामध्ये एक छोटासा कांदा लांबट आकारामध्ये कापलेला आहे। तो कांदा आपण या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। थोडासाच ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा कांदा परतून घेणार आहोत। यामध्ये मी भाज्या घातलेल्या आहेत। ह्या प्रत्येकी 1/4 कप आहे। यामध्ये शिमला मिरची, गाजर, थोडा फ्लावर आहे, वांगसुद्धा आहे, मटार आहे, थोडेसे काजू घातलेले आहेत। त्याचबरोबर 1/4 कप पनीरसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत। पण पनीर मी सर्वात शेवटी घालणार आहे, कारण आपण राईस हलवत असताना पनीर तुटू शकते, म्हणून मी पनीर शेवटी घालते। यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर घातली आहे। इथे मी फक्त कलरसाठी म्हणून काश्मीरी मिरची पूड वापरलेली आहे। सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। यामध्येच 1 कप भिजवलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे, तो सुद्धा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे। जास्त तिखट आपल्याला हा राईस करायचा नाही आहे, म्हणून मी इथे फक्त आपला एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला 1 टीस्पून वापरलेला आहे। आणि 1 कप तांदूळ असल्यामुळे डबल प्रमाण घ्यायचे आहे, म्हणजे 1 कपास 2 वाटी पाणी या पद्धतीने मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे। आता आधी चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ मध्यम आचेवर शिजवून घेऊया। पाणी थोडे आटल्यानंतर पहा पाणी थोडेसे आटत आलेले आहे। अधूनमधून हलवून पाहायचं आहे। आपण याच्यामध्ये भाज्या परतून घातलेत। आता यामध्येच आपण दही घालून घेऊया। 1/4 कप इथे मी दह्याचा वापर केलेला आहे। दही सुरुवातीला वाटीमध्ये फेटून घ्यायचं आहे, मगच वापरायचं आहे, नाहीतर ते घातल्यानंतर पाण्यामध्ये फुटू शकते आणि भातामध्ये व्यवस्थित वाटणार नाही, म्हणून थोडेसे फेटून घालायचं आहे। सर्वात शेवटी मी इथे पनीरचा वापर केलेला आहे। गॅसची आच एकदम आता धीमी म्हणजे स्लो गॅसवर आता आपण हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे। पहा भातामधील सर्व पाणी पूर्ण संपलेलं आहे। याच्यावर थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। जवळपास पुलाव आपला हा तयार झालेला आहे। अजून 2-3 मिनटं ठेवूया। आता आपण पुऱ्या बनवण्यास घेतलेल्या आहेत। 1 कप पुरीचे म्हणजे मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये 2 टेबलस्पून एकदम बारीक रवा घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ, तसेच 2 टेबलस्पून इथे मी तेल गरम करून घातलेले आहे। असे केल्याने आपल्या पुऱ्या एकदम खुसखुशीत आणि टम्म फुललेल्या तशाच राहतात। आता आपण यामध्ये हे सर्व तेल वगैरे मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं घट्टसरच असं पीठ मळून घ्यायचं आहे। थोडे थोडे करत पाणी घालायचे आहे,
पुरीचे पीठ जास्त पातळ बनवायचे नसते, घट्टच बनवल्यानंतर पुऱ्या खूप छान होतात. आपण रवा घातला असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ याला मुरवावं लागेल, म्हणून मी याला तेल लावून थोडा वेळ ठेवून देते. पहा, आपले वरून तेल लावलेलं आहे कारण ड्राय होऊ नये म्हणून. पहा, पीठ खूप छान मुरलेलं आहे. आता आपण पटकन ह्याच्या पुऱ्या तयार करून घेऊया. एक मोठी लाटी घेतली आहे आणि याच लाटीमध्ये मी 4 ते 5 पुऱ्या वाटीच्या सहाय्याने कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने केल्यावर पुऱ्या पटपट होतात. 1 कपामध्ये जवळपास 15 पुऱ्या होतात. तेल मी तापत ठेवलेलेच आहे. आता आपण या पुऱ्या तळून घेऊया. त्याचबरोबर आपली आळूवडीसुद्धा तळून घ्यायची आहे. तेल गरम झालेलेच आहे. आता आपण पुऱ्या एक एक करत तळून घेऊया. तुम्ही पाहालच पुरी कशी टम्म फुलते आहे. मस्त आणि खुसखुशीत अशा या पुऱ्या खाण्यासाठी लागतात. तुम्ही सुद्धा जरूर करून पहा. आता आपण याच तेलामध्ये वड्यासुद्धा तळून घेऊया. म्हणजे आपली संपूर्ण थाळी आता जवळपास तयार झालेली आहे. आणि अशा पद्धतीने या पाडव्याला तुम्हीसुद्धा करून पहा. काही वेळातच ही थाळी तयार होते आणि आपल्या पाडव्याचा आनंद द्विगुणित करा. तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.